उनकी संताने, जय जय उनकी माँ. असा आई आई आणि पंचप्रवाह आणि शिक्षक आणि पंचपरिवर्तन असा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आली आहे. म्हणतात, माँ प्राण है, माँ शक्ति है, माँ ऊर्जा है, माँ प्रेम है, करुणा और ममता की प्रतिमूर्ति है. माँ इस पृथ्वी पर केवल जन्मदात्री ही नहीं, जीवन निर्माती ही नहीं, पर जीवन के विकास का आधार है और संपूर्ण जीवन जगत का मूल है. ऐसी ही माता जो त्वमेव माता च पिता त्वमेव, ऐसी ही है. और रामायण के प्रभु श्री राम अपने श्रीमुख से माँ को स्वर्ग से भी बढ़कर मानते हैं. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. ही माती म्हणतात आणि आपली मातृभूमी अशीच आपण पूजतो, कारण आपण तिला भारत माता म्हणतो. आणि अशा भारत मातेसाठी आज आपण काय करायला पाहिजे, कोणते निर्णय घ्यायला पाहिजे, अशा काही विषयांना त्याच्यावर प्रकाश द्यायला आपण इथे उपस्थित आहोत. आता याला 4 मिनिटं दिली आहे आणि 4 मिनिटात मला संपवायचं आहे, तर मी जितक्या फास्ट बोलू शकेल तितकं तुम्ही म्हणजे मला समजून घ्या, कारण मी मुद्दामून पटापट वाचता आलं पाहिजे म्हणून वाचून पण सांगणार. अवधी फार कमी आहे, बोलायचं खूप आहे आणि 4 विषय 4 मिनिटात मांडू शकतो. त्या पिढीला फॉलो न करता फॉलोअर बनवायचं जे षडयंत्र चालू आहे ते आपण इथे थांबवलं पाहिजे. याच्यासाठी आपण म्हणतात सुरुवात करायला पाहिजे. आणि ही सुरुवात आमच्या या पंचपरिवर्तनांनी कुटुंबाशी रिलेटेड अशा काही गोष्टी आपल्याला सांगण्यात आल्या आणि त्याप्रमाणे आपण काम करायला लागलो. म्हणतात उत्कर्षाचा मार्ग घरातून, म्हणून जी आपली सुरुवात आहे ही घरापासून झाली. आपण पंचपरिवर्तनामध्ये एक सामाजिक समरसता हा विषय घेतला. मग दुसरा आहे पर्यावरण संरक्षण, स्वाधारित जीवनशैली आणि नागरिक कर्तव्य. अशा 5 विषयांना घेऊन आपण कुटुंब प्रबोधनाचा मेन आधार आई म्हणून आपण सुरुवात केली. आणि या 5ही विषयांना आपण सुरुवात करू, त्यावर काम करून भारताचं भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतोय. कसा तर एक घर सेवा से प्रेरित होना चाहिए. आता घर सेवा से प्रेरित कैसे होना चाहिए, तो पितृ माहितीच आहे ना. सदाचार म्हणजे चांगले आचरण करणे. आता आचरण चांगले करणे म्हणजे निर्व्यसनी राहणे, आणि पिढीला पण निर्व्यसनी होऊ द्यायसाठी तुम्ही ते योगदान करावे. आज व्यसनाधीनमध्ये फक्त पान आणि अशाच गोष्टी पण आहेत, कारण त्या आपल्याला सहजतेने, म्हणजे अस्पृश्यता असा का असेना, तर अस्पृश्यतेपासनं जाती भेद पंथ असं का म्हटलं, कारण प्रत्येक संतांनी सांगितलेली वाणी म्हणून. संत तुकाराम महाराजांना आपण कुंब्यांचा संत म्हणून टाकलं, संत तुकडोजी महाराजांना तेल्यांचा म्हणून टाकलं, सावतामाळींना माळींचं म्हटलं, आणि अनेक असे संतांना आपण विभागून टाकलं. म्हणजे आपण संतांच्या वाणीला, संतांच्या भेदवाणीला सुद्धा आपण काय म्हणतात सगळे वाटून टाकतो. म्हणून जातीभेद हा पण एक आपल्याला सोडवायचा प्रश्न आहे. कारण पंथ म्हटलं की आपण म्हणतो कबीर पंथ, महानुभाव पंथ, ह्यांचा पण वेगळाच एक ग्रुप. हिंदू धर्म म्हणून आपण जर विचार केला, समाजाला एक करायचा विचार केला, तर या सगळ्या रूढी परंपरांना घेऊन आपण एक व्हायला पाहिजे. असा समाजाला एक करायसाठी म्हणून हा एक सामाजिक समरसता हा विषय आपल्याला दिला गेला आहे. म्हणतात आपण आता आपल्याच भागात असलेला परमात्मा एक हा धर्म म्हणतो, बौद्ध हा धर्म म्हणतो. असे जर धर्म डिवाइड केले गेले तर धर्माचं रक्षण कोण करेल? धर्मो रक्षित रक्षिता असं म्हणू. धर्म तेव्हाच विठ्ठलाची जी दृष्टी आहे ते समतोल राखणारी असते, कारण तो एक परमात्मा एकनिष्ठ असलेला असा एक विठ्ठल आपण जेव्हा बघतो तेव्हा कळतं समाज घडवताना या संतांनी ते विठ्ठलाला का मानलं आणि आपल्याला विठ्ठलाचा आदर्श
आदर्श आपल्याला का समोर म्हणून ठेवला. तर असा हा सामाजिक समरसतेचा विषय आहे आणि तो आपण जाणीवपूर्वक आपल्या घरी आपल्या परिवारात जेव्हा आपण बोलू वागू करू तेव्हाच हा आपल्या घरी नांदेल तर समाजात नांदेल, समाजात नांदेल तर मग देशात नांदेल आणि देश सुरक्षित राहील. तेव्हाच हा सामाजिक समरसतेचा विषय आपल्याला कळेल आणि तो आपल्या अंगवळी पडेल. दुसरा विषय आहे पर्यावरण. आज पर्यावरण म्हणजे फक्त स्वच्छता किंवा असा नसून एक गोष्ट साध्या सोप्या भाषेत एक आपल्या जन्मदिनी 5 झाडे लावा इतका साधा संदेश आहे. पर्यावरण जपा म्हटलं की आपल्याला असं वाटतं ग्लोबल वॉर्मिंग आणि मी काय करेल, माझा काय संबंध. आपण जे टेक्नोसॅव्ही झालो आहे, हायटेक झालो आहे आणि पूर्ण जगभरात टेक्नोसॅव्ही AI पण आलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींचा पर्यावरणावर काय परिणाम होतो तो थोडा पहा. कारण प्रत्येक घरात जवळजवळ प्रत्येक रूममध्ये AC लागायला लागले. शहरात तुम्ही बघाल तर ACचं पण ग्लोबल वॉर्मिंगला किती योगदान असतं ते तुम्ही थोडंसं पहा. कारण आपण तर शिक्षक आहोत ना, आपल्याला सगळं कळतं, आपण लोकांना सांगू शकतो म्हणून या ग्लोबल वॉर्मिंगवर आपण बोलतो. तो एक पर्यावरणाचा विषय असू शकतो. आणि नंतर निसर्गाला ऊर्जा कशी बचत करायची, सोलर सिस्टीम्स आले, सोलर ऊर्जा पण वापरायला लागलो, त्याचा कसा वापर होतो आहे यावर जनजागरण करणे फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज मी तुम्हाला इथे सगळ्या उपस्थित सगळ्यांना सांगू इच्छिते, पर्यावरणासाठी एकच करा. आपण एकादशीचा, चतुर्थीचा, गुरुवार शनिवार असा उपवास करायचो. एक दिवस आपण इंटरनेट बंद करू, आपण आपला मोबाईल बंद करू आणि त्या मोबाईलला शांतपणे ठेवून देऊ. कराल का? हा उपवास म्हणजे ही पर्यावरणाचाच विषय. कळलं ना? मी फास्ट बोलली कारण मला खूप कमी वेळ दिला आहे आणि 4 मिनिटात सगळं सांगता नाही येत आहे मला. पर्यावरणासाठी एक गोष्ट करा, जेवताना आपला मोबाईल बंद करा, तिथून सुरुवात करा. कारण स्वाधारित जीवनशैलीमध्ये एक भोजन हा विषय घेणारच आहे मी. त्यात मी आत्ताच सांगते की पर्यावरणाला हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही एक दिवस इंटरनेट वापरू नका, मोबाईलचा उपवास करा. चालेल ना? असं केलं तरीही पर्यावरणाचाच हा विषय आहे असं मला वाटतं. बरोबर म्हणते ना? तर हा एक तुमचा तुम्ही इझिली करू शकत असलेला हा एक विषय आहे. पर्यावरण म्हटलं की झाडं जगवा, झाडं लावा, 5 वर्ष त्या झाडाचं संगोपन करा, 5 झाडं लावा, केकचे 500 रुपये तुम्ही वाचवा आणि जन्मदिनी हलवा पुरी असं करून औक्षवण करून आपला जन्मदिवस साजरा करा असं आपल्या समोरच्या पिढीला सांगा.